विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय। 3.5 कोटींचा ऐवज चोरीला गेल्याचंही समजतंय। मोठी बातमी आहे, चोरीची घटना आहे। उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय। जवळपास 3.5 कोटींचा ऐवज चोरीला गेलेला आहे। मग मी आपल्याला उद्या भेटायला येतो ना। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी झालेली आहे आणि जवळपास 3.5 कोटींचा ऐवज चोरीला गेलेला आहे। लोकप्रतिनिधींच्या घरी देखील सुरक्षित नाहीत, त्यामुळे सामान्यांचं काय असाही प्रश्न आहे, कारण जवळपास 3.5 कोटींचा ऐवज चोरीला गेलेला आहे। अहिरांच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय। उपसभापती विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी झाली आहे। जवळपास 3.5 कोटींचा ऐवज चोरीला गेला। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? सचिन अहिर यांच्या घरी चोरी झालेली आहे, ही चोरी झाली आहे कधी कळलं आणि सध्या त्या संदर्भातली काय कारवाई करण्यात येते? सचिन अहिर यांच्या वर येथील जे घर आहे त्या ठिकाणी जवळपास मागील महिन्याभरापासून मौल्यवान दागिने असतील, पैसे आणि रोख रक्कम अशी एकूण जवळपास 2.65 कोटींची चोरी झाल्याने या संदर्भातील तपास केल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीला अटक केलेली आहे। या ठिकाणी गुन्हे शाखेचे युनिट 3 ने प्रवीण रमेश सोळंकी, जो 45 वर्षाचा आहे, त्याला अटक केलेली आहे। प्रवीण सोळंकी खरं तर मागील 24 वर्षांपासून सचिन अहिर यांच्या घरी काम करत होता। सोळंकी याला काल खरं तर मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलेलं आहे, जिथं आता न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। प्रवीण सोळंकी हा अत्यंत विश्वासू होता, कारण मागील 24 वर्षांपासून त्यांच्या घरात साफसफाईचं काम करत होता। कुटुंबावर खरं तर त्यांचा इतका विश्वास होता, मात्र गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या वरळीतील कार्यालयाच्या साफसफाईची जबाबदारी देण्यात आली होती आणि यावेळी त्याने जवळपास 3.25 कोटी नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या विश्वासू कामगारांनाच ही चोरी केल्याचं सध्या समोर आलेलं आहे। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी झालेली आहे।